मला ते बघवलं नाही. त्यांना जे त्रास झाला, त्यांना ते पैलवान गड्याला जमलं नाही ना, मणक्याचा त्रास, चालणं-फिरणं, आराम करणं माहीत नाही. आराम केला असता तरी जगले असते, पण आरामच नाही केला. सतत बाहेर, सतत लोकात. म्हणून हे झालं. पण ठीक आहे, त्यांचं आयुष्य, त्यांचे श्वास ते तेवढेच घेऊन आले होते. पण त्यांचा विश्वास मात्र त्यांच्या नंतर सुद्धा जिवंत राहणार आहे. अक्षयच्या रूपाने राहणार आहे, तुमच्या रूपाने राहणार आहे, आमच्या सर्वांच्या येणाऱ्या यशाच्या रूपाने राहणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे, या भागाचा सर्वांगीण विकास ऑलरेडी करतच आहेत. मुख्यमंत्री महोदय सगळ्या राज्याच्या कानाकोपऱ्याचा विकास करतात. एक दिवशी म्हणले, "सगळ्या निवडणुका कधी संपतील आणि मी पूर्णपणे विकासामध्ये स्वतःला बुडवून घेईन." इतकं विकासाचं कोण बोलतं? माघारी सुद्धा, लोकं नसताना सुद्धा, माईक नसताना सुद्धा केवळ आणि केवळ मला हे करायचंय, मला रस्ता करायचा, मला अमुक करायचं, मला तमुक एवढं झपाटून काम करणारा मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे मिळालेली संधी अक्षय याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. हीच खरी कर्डिले साहेबांना श्रद्धांजली. आणि अक्षयला याचं सोनं करायचं असेल, तर तुम्हालाही कर्डिले साहेबांच्या प्रत्येक क्षणाचं सोनं करावं लागेल. त्यांना स्वर्गामध्ये आनंद झाला पाहिजे असं मत दिलं पाहिजे. एक मत तरी त्यांच्यापेक्षा जास्त अक्षयला मिळालं पाहिजे, तर त्यांना स्वर्गामध्ये वाटेल, की मी लोकांची सेवा केली. हे त्यांच्या लेकरासाठी नाही. हे अक्षयसाठी, कर्डिले खानदानासाठी, त्यांच्या परिवारासाठी नाही. हे कर्डिले साहेबांनी आयुष्य जे वेचलं, त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणासाठी श्रद्धांजली ठरेल. मी एवढीच विनंती करते, की अक्षयला प्रचंड, प्रचंड मताने विजयी करा. कालच अक्षय तृतीया झाली. अक्षय तृतीया झाली आहे. कर्डिले साहेबांविषयी आपल्याला असणारं प्रेम अक्षय आहे. मुख्यमंत्र्याच्या मनात असणारा विकासाचा संकल्प अक्षय आहे. तर आपल्या अक्षयला आपण निवडून दिलं, तर या विकासाची जी उभरारी होईल, त्याचा मी वेगही मी कल्पनाही करू शकणार नाही.